मला आधी एकदा सांग, मी शेतावर आलेली की ना? सांग आधी. हे काम ना करे, सांग लवकर, सांग ना, सांग लवकर. आहे पीठ पाया पडो, तू सांग लवकर. मेरा बादशाह, मेरे को साबित कर, ये दुनिया के सामने मेरी माँ साबित कर कि मेरा बच्चा मेहनती है, मेरा बच्चा काम करता है. मित्रांनो, माझी आई माझी बायकोला आणि माझी बारकी बहिणीला कशी भांडते का लेट उठल्या म्हणून. लोक कपडे वाळलं, शिजला, भांडे घासली. या बघ दोघी, ही बायको आणि बहीण. तुम्हाला दोघीला उठून काम करून कपडे धुवायचा, लोक कपडे धुवायचा, भांडी घासतात, सगळं करतात, आणि आता उठले. मित्रांनो बघितला, मेरे नौरोबा का ना बस मौके पे चौका मारना है. बघितला आज ऐसा हमारा सासूबाई का कैसा भांडन लगा रहा है. उसके वजह से ना आज मेरे को और मेरे नंद को ना कितना सासूबाई ने हमको चिल्लाया है. तो ना सगळं चुकी ना मेरे नौरोबा की आहे. तुम्हाला सांगते. आई कोट आहे हे सांग काय ना, सांग ती ना काम करीत मा आई नको, आई बघा, आई तुझी लाडाची बाई मी आहे. आता डोक्यावर फिरवून सांग. नाही आई नको. मित्रांनो एक भी बारिश खेत पे नाही आया ये. मी आणि आई गेलेली, आम्ही ते असं खणायला गेलेलो, भात लावायला गेलेलो. नको तू काही नाही करता, जा तिकडे. व्हिडिओ मध्ये कट करू आपण, म्हणजे मा करी तू ना कर. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग मित्रांनो फुल धमाल होणार आहे. कारण का तुम्हाला माहितीच आहे, तुमचा ह्यो डेंजर डॉन भांडणं लावून देतो घरात. आणि तसं आज आईला बराच चढायला आहे सिमीबद्दल, म्हणजे माझ्या बायकोबद्दल आणि बारकी बहिणीबद्दल. लेट उठत्या आणि घरातली कामं तसेच राहून जाता, आई करून मोकळे होते. मग आईला लय मग असा चढायला आहे का त्यांचा आज ज्या मनात आहे भडक काढून टिकत. चला मग तुम्हाला दाखवतो काय आहे. आता उठल्या माराने आणलं दोघींलं हार घालायला लागतील गळ्यात, 2 पायाबुळी नारळ फोड. लोक कपडे वाळलं, शिजला, भांडे घासली. या बघ दोघी, ही बायको आणि बहीण. ह्यो टाइम उडा यांना अक्कला पाहिजे ना. अरे मित्रा कवड वाजला हे देख, कवड वाजला सांगा. 12 वाजतील आता उठून या चालल्या कपडे धुवा या माराने आला म्हटलं. मग कवा उठून एडिटिंग माझी चालू आहे मित्रांनो. आणि घेऊन जातो आणि आहे बरोबर भांडत आहे. काय सांगशील, काय सांग. उठून काम करून कपडे धुवायचा, लोक कपडे धुवायचा, भांडी घासतात, सगळं करतात, आणि आता उठले. तुम्हाला दोघीला शेतावर तू जायचा. आली मट्टी. मी तर जाऊन आली. तुम्ही कधी गेले जिलू ते सगळा बातबीत या झाला, पाणी बिणी त्या रस्ता करून. काय वाय आता काय सांगायचं तूच सांग. आहे नको म्हणा. हे मेरा बच्चा, हे मेरा बच्चा. मित्रांनो कशी आई भांडायला लागली ना. कालच मी 700 रुपये आईला दिले. काय वाय आई दिले ना 700 रुपये. बघ कशी खोटी बोलत. आईला 700 रुपये दिले काल. मित्रांनो ही दुकानात पैसे नाहीत ना काय ना, आजचाच सगळा काय पिणे येते या खाऊन टिकी. 700 रुपये काल आईला दिले. त्या आईनेच दिलं तर त्याच्यातलं 300 खर्च झालं तर तेच 700 आईला दिलं नाही आईला दिलं. आणि येल काय सांगशील. महाराणी म्हणजे पोरतीची महाराणी. हा आणि बघा चालल्या वा कशी भांडली आहे दोघीला. या जा ही बघ, हे सिमीची कोण आहे नंद. हा म्हणजे माझी बारकी बहीण तेल नंदन होईल. आणि दुकानाचा मित्रांनो बघ अख्खी वाट लावून टिकली आहे. सगळा एक पुड्या नेऊन संपायला आहे. आणि कसा धंदा होईल दुकानाचा. हा कसा होईल सांग बघू. हिंडायला जातो आणि रात्री गिळायला येतो. गिळाई जा तिकडे. आली म्हटली 12 वाजले. आता लोक कपडे धुवून झाली, भांडी घासून भात शिजून खाऊनही झाली. काय चुटके हा चुटके कशा आहे या दोघी माराण्या. हा काय हो इथं कवडीत घुस झाले. भांड तू भांड सांग काय सांग अजून बोल त्यांना सांग. ऐकत त्यांना सांग मग कामाचा कमळ याव. हा मग काम कष्ट करी तू सांग.
सांग लवकर का त्या दोघींना त्या आणि मग काम करीत सांग ना. त्या दोघी आणि एक उठायला लागा दुकानात आणि मग काय ना सांग त्या सांग ना का निल्या काम बिम करीतो मस्त मेहनती पोरे आहे. सांग सकाळी शेताव जाऊ काय शेतावाय करीत जा असं नको ना सांगू ना. आमच्या सांगत करीतो तो कमळे सांग लवकर मग काम करीत सांग ना. या ये सांग ना ये भांडी घातली शिजायला अजून? अन्न दोन्ही आणले आणि मग आता त्या दोघी गेल्या आपण सांग माझा येड बस पहिले बस येड बस 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 सांग सांग माझा पोर काम करीत या ये सांग ना. हे सांग हा ना असं ना सांग माझा पोऱ्या दररोज लवकर उठवतो बाया आम्ही 7 वाजता उठतो पण निल्या 7लाच उठवतो ना ते तुझं काम तुम्हाला सांग ना. देख मग ते सांगतील निल्या मग त्यांच्या आई सांगत काय ना करीत मित्र चला तुम्हाला भेटू आजचे असे झगडाळू ब्लॉग मध्ये. घरात लावले सासू सोन्याच्या मध्ये नवऱ्याने भांडणं. तुम्ही येणार बांगड लावून देता का घरात. कंटिन्यू राहा बघा दिवसभर काय वाटतं तुम्हाला दाखव तू. मित्रांनो बघितला मेरे नौरोबा का ना बस मौके पे चौका मारना है. बघितला आज ऐसा हमारा सासूबाई का कैसा भांडन लगा रहा है. उसके वजह से ना आज मेरे को और मेरे नंद को ना कितना सासूबाई ने हमको चिल्लाया है. तो ना सगळं चुकी ना मेरे नौरोबा की है. तुम्हाला सांगते उसके दोस्त का भांजे का वाढदिवस था आणि यो हमको लेकर गया था उधर आणि आते आते हमको 2-3 बज गए. मग तुम्ही सांगा झोपता 4 वाजले आम्ही कसं उठायचं सकाळी लवकर. इसको ना इसके वजह से ना आज हमको सासूबाई ने वरडाय. अरे माझी सासूबाई पण कसं आम्हाला समजून घेते. आम्ही कधी उशीर उठलो ना तर आम्हाला काही बोलत नाही ती. पण आज यांनी ना मोक्यावर चौका मारलाय मित्रांनो. एवढा राग येतोय ना. एक दिवस मैं ऐसा भी आणूंगी कि इसको भी ना ऐसा भांडन मारपीट होने तक इसका मैं भांडन लगाऊंगी मेरे सासूबाई को बोल के. असं करतो भाऊ ना समज काय बोलतो स्वतः काम नाही करत आणि आम्हाला वरडा खायला लागतोय. त्याचा वजह से हमको वरडा खाने लगता है मित्रांनो. पण कसं आहे माहितीये का मित्र तुम्हाला एक सांगते. माझी सासूबाई ना ती पण खूप मेहनत करते. सगळं काही आम्हाला समजून घेते. असं काय ना आमची लाडाची सासूबाई आहे माझी. मलाही लाड करते. पण कधी आम्ही उशीर उठलो ना आम्हाला वरडते पण नंतर आमची लाड करते. माझी लाडाची सासूबाई आहे ना ती. पण ये मेरे नौरोबा ना हम लोग जब काम करते सुबह उठ के तभी वीडियो नहीं बनाएगा. हाँ और आज हम लोग ऐसा थोड़ा सा लेट क्या हो गए लगेच व्हिडिओ बनवला आणि आमच्या सासूबाईंनी आणि आम्हाला दोघांना वरडला. इसका भांडण तो मैं लगा के रहेगी. तर चला मित्रांनो फटाफट मी कपडे धुवून जेतू. हे बघा ताई पण कपडे धुवायला घेतले. मला पण कपडे धुवायचे. नहीं तो ये मेरा नौरोबा ना मौका देख के झगड़ा लगाएगा सासूबाई के पास और बोलेगा इतने टाइम से गए उधर टाइम पास कर रहे कपड़े नहीं धोए रहेंगे बातें करते रहेंगे और बारिश भी आ गया ना फिर कपड़े धोने नहीं बैठेगा हम लोगों को. तो मैं भी फटाफट धो के लेती हूँ. और हाँ माझ्या नौरोबाला ना मी आज सोडणार नाही. आमची भांडण लावून देतो ना आज मी त्याची आणि सासूबाईची भांडण लावून देणार. त्याची काही सच्चाई आहे ना सगळं सांगणार मी माझ्या सासूबाईला. मी किती डेंजर आहे ना त्याला समजल. तर पहिले कपडे धुवून घेते आणि तुम्हाला भेटते. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी फ्रेश होऊन घेतो आणि यांची परत कपडे धुवायचे ना अशी यांची परत घरी आल्यावर ना भांडण लावून देतो. तुम्ही टेन्शन नका जाऊ. तसा मी पण लेट उठलोय पण पोरगा किंग आहे. तर चला भेटूया तुम्हाला फ्रेश होऊन. मित्रांनो आम्ही आलोय आता कपडे धुवून आणि माझा नवरोबा काय करतोय मी तुम्हाला दाखवते. क्या कर रहे हो अभी तक हाँ क्या कर रहे हो. काम कर. हाँ हे बघा परत आहे बांगड लावून दे. आता लाव ना भांगड़ आता लाव. मित्रांनो हे बघा हम लोग कपड़े भी धोकर आ गए और ये अभी तक ऐसे ही बैठा है मोबाईल लेके. शेतावर जाई ना जाय शेतावर. होय ना तुला काम शिकायला आहे ना. आय कोट आहे होती पळाली होती
कशी पळाली माझी सासूबाई. कुठं आहे आई? ती आई, ती थांब, ती थांब. लाली पावडर घेऊन गेली आहे. कुठं आहे रे? इकडं मित्रांनो पकडी चालू आहे. आई, लेट केले अजून कपडे धुवून हा. आली आणि- तू आली मूर्ती. तू काय करीतो? काय करीत तुम्ही एवढा टाइम जा शेतावर आता केवढं वाजलं एक तू वाजून गेला. मग आम्ही कपडे धुवून आलो आणि तू काय करीतो? शेतावर जाईना. मग शेतावर मग जाऊन आलो त्या पाणी कडून आलो तुम्ही पाणी आणि- राहू दे. मी आहे. मी एवढा टाइम शेतावर जाऊन आली, तू एकदा तरी आला. हे बघ आईल सांग मानलं आई हाय. या, या. नाही सांगा तुम्ही, मी शेतावर आलेली की नाही आलेली ना, सांगा पहिला. त्यांचं कसं असा तर हा आईलाच त्रास द्याव आणि काय असा तसा. मला आधी एकदा सांग, मी शेतावर आलेली की ना, सांग आई, आधी. सांग एक काम एकदा ना एकदा कर. आई, सांग ना. हे बघ आई. तुझी सुनबाईला खोटं ठरवता आई. यो पोरं. आई सांग काय ही काम ना करीत काय ना करते की ना, मला आई. सांग. मला सांगायचं. ना ना सांगायचं असं ना. काय सांग नाही. सांग मा पक्का काम करे तू बस येत आपण ना. नीट बसून बोलू बस आई, बस आई बस हो. सांग काही काम ना करीत मग काय ना हे आई हा, सांग आई हा. असं ना, सांग लवकर सांग मी शेत थांब ना. ना हे काम ना करीत सांग लवकर सांग ना सांग लवकर आई सांग आई पीठ पाया पडव तू सांग लवकर पाय पडू तू खोटाळा माणूस. नाही तर हे लोकांसमोर मला खरं ठरय मेरी माँ ए, सासूबाई तू आपल्याला गाडी बिड्यात येईन त्यात फुल पैसे कमी मला सांगा, मी आलेली ना शेतावर, आलेली की नाही ते सांगा पहिला. इथे एनर्जी आहे आमच्या आहे सांग सांग इनको सांग की ही काम ना करी नाही, आई, बरीच तुम्ही- लेट उठत तू गप ना. आई यो सांग, यो एकदा शेतावर नाही आला, यो सांगा आधी तुम्ही. माझा हातून आहे मग काही लावाय मायल भात लावाय शिकायलाय सगळं तू शिकायला नाही, तो बाबांनी शिकवलंय मला. बाबांनी शिकायला मा शिकायलाय आईने शिकायलाय. सांग अरे सांग थांब ना. आपण दोघं चल मग, मग आपण दोघं आई मार नाही आलं, आई असं कुठ नाही आलं, मार नाही आलं. सांग का ही काम ना करीत आमच्या घरात काय ना लेट उठत आहे आणि मला सगळं करायला लागत असं सांग आणि सांग आमचा पोऱ्या आहे माझा पोऱ्या आहे तो आई आधी केस सुटला ना, आईचा केवढा त्रास देतो आईला. आणि आई सांग आणि सांग यो लय काम करीतो हा, आमच्या किती घरात खोटा. तोच करीतो आबाने मा तू करीतो बघ. असं सांग हा का ए, आई बघ खोटा बोलितो. ती आई पळाली. सांग आणि माने आबा बराच धावपळ करतो बाबो एवढा खोटाडा माणूस. मित्रांनो एक भी बारिश खेत पे नाही आया ये. मी आणि आई गेलेली, आम्ही ते असं खणायला गेलेलो, भात लावायला गेलेलो. हा, ती बघ. आई गेलेलो की नाही सांग पहिला. हा, सांग आई आई सांग. मला सांग. आई तुम जेली थी आई तुम जेली थी ये मेरी डार्लिंग ये मेरी डार्लिंग ये मेरी माँ मुझे शक्ती दे माँ मी मनी बाबा आई आम्ही चौघे जण तिकडं होतो माहितीये का. ही आलीत का ना मला खरं सांग पहिले मग मला लगेच जा तू खरं सांग ही आलीत का ना हा. ये मेरा बच्चा मी खरं सांग गतले आमच्या आई गुरी यो एकचदा आला, एक भी बार आया नाही खेत पे मित्रांनो, एक बार भी नाही. तेवढं तुम्ही येऊन त्या चुकून पळा. ही एवढा टाइमपास घरात सगळा तू बनवलाय मित्रांनो हा, यांनी काय ना माहितीये. आमच्या आईन देख सकाळी उठली त्याने सगळ्या काय जेवण बनवला ताईल भाजी बिजी सगळे बनवली सगळ्यांसाठी जेवण बनवलं हा, मग आईला आणि येतं बनवायला. या उठल्या बाहेर आलंय आणि आता जाऊन ते ही 4-5 किती- कपडं होतं किती खोटं बोलितो मित्रांनो. यो आम्हाला घेऊन जातो, आम्ही रात्री 2-3 वाजा येऊ आणि झोपता रात्री याला चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, 3 वाजेपर्यंत याला कॉफी पाहिजे, चहा पाहिजे. मग कोण करून देणार? मेहनतीचं काम आहे का नाही एडिटिंग करायला मेहनतीचं काम आहे. तुम्ही व्हिडिओ देखता मित्रांनो पण यांना काय काम आहे त्या 2-3 ला आणल्या तर सकाळी उठाय काय जात आमच्या आईने उठून काय केला रे ते बिचारी थकत बिकत आजार पडत तरी यांना समजाय नको या अशा सासू ये मेरा बच्चा बोल आज तेरे को संधि है बोलने की तू बोल इसकी पोल खोल हा, आई तू तुझा पोराचा साईड नको घेऊ. हा, तुझी सुनबाई आहे मी. आपल्याला 4 व्हीलर घेऊन गाडीत हिंडायचं आहे ना बंगला बिंगला बांधायचा आहे का ना नको अरे बोल हे सांग काय ना सांग ती ना काम करीत आई नको, आई बघा आई तुझी लाडाची बाई मी आहे. आता डोक्यावर फिरवून सांग नाही आई नको नाही करता जा तिकडे. तू काही नाही करता, जा तिकडं.
व्हिडिओ मध्ये कट करू आपण म्हणजे मा करी तू ना करी मा करी तू आईला माहितीये बरोबर आई तू नाही जात शेतावर मी येते शेतावर आईलाही माहितीये मनीलाही माहितीये आणि काय आमच्या बाबालाही माहिती आहे मनी थांबा ताईल विचारू ए मा नाही तू झोपली तर करी ताई बोलत थांब नाही शेतावर, यो, ताई बोलते ही झोपली का मग तू त्याला मार उठय अरे 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 ना यो बोलतो यो झोपत ना मी झोपली का मला मार उठ ना मुद्दामून बरोबर तसं मित्रा नाही थांब अजून एक थांब यो भात लाव ना बघितलं मित्रांनो बघितला असं सांगते म्हणजे ये तू मा ये तू खोटाडा माणूस आमच्या आईचे जे कॅस आवड लांब झाला त्याचा राज काय माहित आहे का जे लांब वयाचा याला आमच्या या ऑइल वापरते आवड मस्त मेरा बच्चा मेरे को साबित कर ये दुनिया के सामने मेरी माँ साबित कर कि मेरा बच्चा मेहनती है मेरा बच्चा काम करता है जा रे माझ्या सासूबाईला नको त्रास देऊ नाही तर नुसतं एकतर माझी आई एवढी लाजत आहे आणि तो एवढा करीतो ये दुनिया है ना मेरे को गलत ठहरा रही है मैं मजे मारता हूँ मैं मजे मारता हूँ आई बोल माँ बैठ तू सब सच्चाई आज पोल खोल देंगे माँ इधर बैठ 2 मिनट बैठ मेरी माँ बैठ मेरे को ऐसा बैठ ये दुनिया है ना मेरे को बोलती है कुछ नहीं काम धंधा ऐसे पलता है घर में माँ इस पे तू गप मी सांगते तुझी सच्चाई आई म्हणते उड्या मारायला जातो काही काम धंदा नाही करीत इकडं तिकडं लक्ष देत नाही आणि काय बोलायचं शेतावरही येत नाही किती बोलून मी दमलू मी आता नाही बोलणार अशी म्हणते माँ बेटे को ऐसा बोलती है आता बेटा क्या करताय तू ऐसा बोलती है मैं ऐसा बोलेगी नहीं क्यों पता है क्या मामा होती बराबर आणि मित्रांनो तुम्ही सांगा फ्लिप का कराय नको जाऊ स्टील बॉडी काल पाहिजे स्टील बॉडी आहे चुटकी आहे बघ काय सांगतो यो आली मोठी आला तू मोठा काय ना तुझी हे सच्चाई सगळ्याला दाखवून देईन मी तुझी सच्चाई सांगते आई मला एक गोष्ट सांग फक्त आता काय नाही एकच हे बघा सांग बघ माया तू आहे मोर आमचा जजा आहे जजा आहे जजा आहे काय वाटत तुझी आई तर तुझ्या साईड घेणार मग कोणाची जी माझी सासूबाई माझ्या साईड घेणार ना ती बघ आता तिने एनर्जी मळली ही घालली आता बघ कशी बोलल ती जसा ये पळा तुला सांगत आहे पळ ये माँ तुमने अभी एनर्जी डाली है तुम वकील है हमारे ये फैसला ले लो मुझे शक्ति दे माँ फैसला ले लो क्या कर नाही तू आधी सांग मी येते की नाही शेतावर ते सांग ते सांग बघ सांग आता बघा आई थांब ना आई मी येतो की नाही एवढंच सांग येतो ना मी ना बघ बघितलं काय नाही मुंह से बोलना थांब आई फक्त एकदा सांग मी शेतावर येतो की ना आणि माँ आई माँ मेरा साईड ले गे यो शेतावर येत नाही मित्रांनो मी सांगितलं ना माझी लाडाची सासूबाई आहे त्यांच्या बरोबर मी जाते काम करायला शेतावर यो एकच नाही येत नाही यो नुसतं दादर पळतो ना मला टाइम ना मला जायचंय तुझी सांगू का आता अजून सच्चाई आये अभी मम्मी को पैसा ये देगी खेत में जाके बराबर ए पैसा कौन देगा रे बाबा ए माँ कौन देगा आई ते पैसा यो नाही मी देते याला आणि यो देतो तुम्हाला केवढा खोटाडा माणूस आहे यो आज सच्चाई बताऊंगा घर में ही रात भर मोबाईल देखते आहे बाई मोबाईल देखते आणि आता काय देते विमान आईला येईल बडीशॉप आता खालेला जिरवायला चालले काय रे या तू खोटाळा आहे पैसे मी तुला देते आणि तू आईला देतो आणि सांगतो की मी दिला या सगळा खोटा आहे सगळा मा म्हणजे इकडून तिकडून कसा काय करे तू आमच्या आईक दे तू पैसा आहे तुला मा दिलं ना आई मा परत आता दिलं ना मा थांब आहे मा दिलं का ना पैसे दिलं ना थांब हे बघ आहे मा दिलं का ना पैसे
हा आई, दिलं मी देते दिलं याला आणि ह्यो देतो तुम्हाला, याला सांगा. तुझ्या कुठून पैसे येतील बघ सांग ना हा? कुठून येतील हा? माय मनी इज माय मनी, युअर मनी इज माय मनी. मनी मनी आणि ती आमची बारकी बहीण त्याचं नाव आहे मनी आणि इकडे वाड आहे त्या कवडे हसत हे वाड आहे पळाली का हो हे आली समजलं मग. का? काय हा, ये अरे बाबा दे तुला काय व्हिडिओ बनवत राहिले हा? दोघ आलं मग काय व्हिडिओ जा ना तू कर आली म्हटली मग चुकीचा हा, तू. चुकीची तू अरे आमची हा तुला समजलं की नाही, मग युअर चांगलं मनी बरोबर. इज माय मनी. योर मनी ने माय मनी मेरी माँ मनी मेरी माँ मनी मेरी माँ दुर्गा मेरी माँ शक्ति मेरी सब कुछ ती माझी सुनबाई आहे. हा, ती सुनबाई माझी आहे. सुनबाई सुनबाई बघा हा. सुनबाई नाही ती माझी सासू. सुनबाई आहे नाही हा. ती मला सासूबाई म्हणते. हा, हा. आई इकडे थांब ना इकडे ये ना सासू सुनबाई इकडे ये. मी शेतावर जाते की नाही सांगा. हा बघू हे थांब मित्रांनो आता सच्चाई सगळी सामने येईल का कोण काम करीत कोण ना आई सांग लाग. सांग. बघ सांग हा सुनबाई मी शेतावर येते की ना यो तुम्हाला दिसला ना म्हणजे यांचा मिली बघत आहे महिला बचत गट बसवत यांचा आणि मग त्याच्या चर्चा होते आणि का यो सांगतो मी आईला पैसे देतो मग- तुझ्याकडून कुठं आले हा, पैसे मग- मी काय बोलली माझा पैसा आणि हा. तुझा पैसाही माझा पैसा बरोबर ना. म्हणजे असं तू एडिटर मग करीत का ना मेहनत दुसरी जाऊन शेतावर आलो अरे, माहित तू. हे लावाय कोणा शिकायला माना बाबा तुमच्या त्यांच्या नवरोबानी ना तुमचं मग? नवरोबानी मग मा शिकायलाय मित्रा ब्लॉग दे का बाबानी तुम्ही आईनी आणि यांच्या नवरोबानी मा शिकायलाय आहे कोणा आहे कोणा शिकायलाय सांग म्हणा आहे तू ना पण तेल मा शिकायला ना मानते कोणचे बाबानी हे ते बघ आई काय सांगते वरले बाबांनी शिकायलाय आता तेच कोण तो बाबाचं नाव काय चंद्रकांत बाबांनी मग ते कोण आहे त्या आईचे नवरोबा आई नवरोबा हो मग एक उखाना वाव दे बाबासाठी चल एक उखाणा, हा जे जे आई, जे. ए, सुनबाई, जे. वाजू नको. हा, जे. एक उखाणा उखाणा वाजू. जे अरे जे नाही ना, व, आता माझी सुनबाई, व. आमची दे का आई घासत कवडी मित्रावर हे यांची मिली बघत आहे सगळे मिळून जुळून माझं नाव बदनाम करायचे हे बघ, काय पावशर काय अरे वाळलेलं मासे वा 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 हे तर कुंक जीवन चालली पावशेरा तर मित्रांनो काय आता तुम्हीच करायचं याच्या काय मित्रांनो काय नाही मी तुम्हाला एक खरं सांगते हे नुसतं माझं आणि आईचं भांडण लावतो काय बोलायचं याला स्वतः तुम्हाला मी सांगते चला यो माझा त्यांना नवरा मेहनत करीतो बघा काय करीतो काय एडिटिंग करीतो करीतो रात्रभर एडिटिंग करीतो जागतो मी याला चहा करून देते आणि याचा पाय मग मी सकाळी लवकर उठू शकत नाही कसं काय? थांब, मला पूर्ण बोलू देणार आहे चहा करून देतात लवकर ना उठू शकत ही. चहा नाही, करून बघा, देऊन चहा करून किती वाजता हा 3 वाजता 4 वाजता मग तो मी माय कधी बनवून झोपू? दे तू. किती खोटाडा माणूस आहे मला बनवून ठेव मी घेईन चाय ना. बनवाय कोण आलाय सांगा ना तुम्ही मित्रांनो किसको नहीं आता चाय बनाने नीलेश निरगुड़ा को चाय बनाने नहीं आता मुझे सब आता है पर मैं क्यों इनको आदत नहीं लगा के देता इनके सामने कारण की हे नंतर सांगतील हे आव बनवा ना तुम्हाला या आता त्या ते लाड घरी ना बरोबर हा. मनी काय सांगून गेली माहितीये का तुझी चुटकीनी बाथरूम केला जा जाऊन साफ कर नसं केला तू मा चुटकी हुशार आहे त्याला मा सगळा शिकायलाय का घरात हागायचा मुतायचा ना काय चुटकी बघ तुझ्या दीदीने इंजाम लायलाय खरं आहे का आगलाय म्हणून. कोट आगलाय आगला तू? कोट आगलाय बघ दाखय ना ती आगणारूस ना वरती मला येते, येते मुतली आहे काय येते. येता, वरता लेंडूक. आचार गावात येत ये चुटकी तेरे को सिखाया था मैंने सिखाया था क्या कि घर में मुतने का नहीं आणि हागने का नहीं तूने हाग दिया रे बाबा इज्जत घालाया ये भी मेरा नाम बदनाम करने के पीछे निलो त्याच्यावरती इल्जाम नको देऊ अरे मारला माझ्या तोंडावर त्याला भांडलाय म्हणून तो इकडे कैला बरोबर, मग त्याला मित्रांनो. सोडला असता तर तो गेला असता ना हे बाहेर बघ हे रस्सेल बांधलाय तेल ते कुंकाई जाते ना मित्रा अशी मग आपल्याला कसा का प्यारी आहे ती म्हणून त्याला काय झाला ना पाहिजे म्हणून बांधून ठेवलाय पण तिने काय केलंय मित्रांनो येट पुरा सरबत बनवलाय आणि मित्रांनो यो इकडे इथे का कसा मोदक टिकलाय काय व मोदक आहे साफ कर चल पटापट मारून हे साफ कर मित्रांनो तर चला काय आता मला ते आवडतं बघ डॉग आहे आमची चुटकी तर मला सगळं साफ करायला लागेल मित्रांनो भरायला आयला यान झालंच आहे भर 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 चुटकी शबाश शबाश असं हागत र तू हागत र खात र हा समजलं ओय. आणि या कोण पुशील हे कोण पुशील हे तू- पुश. तू- पुश ना दोन्हीनी कामी वाटून घेतलाय ना हा, मग चालेल तू हा, पाठी दे, मी चल दर मला पोचा मारून दे मित्रांनो
मुतकडी तू तिकडं चल ना, पाणी घेऊन शेतावर जायचंय पाणी मारायला. मारलाय मा भाताला पाणी किती मारलाय. खोटाळा माणूस आहे, भाताला पाणी मारलाय. ऐसा मुतने का नाही रे. कैसा रे बाबा तू. हा? चला घेऊन जा ना, इकडच ठेवतो तू त्याला. चुटकी बाबू, मी तुझ्या सकाळीच फिरवला ना, तुला फिरवला ना सकाळी, फिरवला ना बाबू. चल फिरायला ते जन्मा ते बघ खुश आहे. खुश आहे. मला आता काही बोलायचंच नाही. मग आम्ही बोलूनच देत ना, आपण डेंजर डॉन आहेत. चुकी कोणाची आणि सजा कोणाला. कसा काय सजा कोण आल तू. ये इकडे तू. आली मोठी काय वाय आहे. मार नको. आई, मग काय करायचा तू मारतच नाही त्याला. आता आई पळायला लागली. तर चला मित्रांनो, आता माझी ब्लॉग एटा सेंड करू तू. आणि सासूची आणि सुनाची भांडणं लावून दिली आणि माझी बहिणीची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुला मजा आली तुला. आज आपने मेरा और सासूबाई का भांडन लाव के दिया है ना. अभी मैं ना तुम्हारा और तुमके पप्पा का भांडन कैसा ला के दूंगी ना, तुमको बरोबर समझेगा. काय ना, अभी पप्पा मला भांडवतोच नाही. पप्पा भांडत नाही. पप्पा कसं तुला भांडतो आणि तू कसा गप्प बसतो. बघू ना तुझ्याबद्दल मी काय काय बोलते पप्पाला बघ. बघ चालेल मित्रांनो. आता ना तुम्हाला जर माझे पप्पा बरोबर म्हणजे हिची भांडणं बघाय वय ना का बघ ना. बाबा येल केवढा भांडवतो. आता शेतीचं काम येणार आहे ना, बघ आता कसं भांडण लावून देते मी. मित्रांनो, शेताच्या कामाला म्हणजे बाथरूम कायला चालू होईल आणि लावायला चालू होईल तेव्हा ना ही ना उठले का लक्षचा व्हिडिओ कडे नापाल दाखीन का आपण इथे का अजून उठली ना, सुनाय घरातले ना शेताच्या कामात चालू आणि मरमर मरतो आपण, ही अजून झोपली. अशी भांडणं लावून देईल. आणि ती भांडणं जर दे काय वय तुम्हाला तर नक्की कमेंट करा पटापट ना. मी उलटा 4 वाजे उठून सगळ्यांना भाकरी नाश्ता बनवते. याचा हात पाय जोडा लागते. उठ रे, सामान आणून दे. बघू ना, ते ऑडियन्स ते करेल का तुम्हाला आमच्या आबा बरोबर आमचा आबा येईल केवढा भांडवत. ती जर तो जर ब्लॉग बघाय वय ना तर मला करा पटापट कमेंट. बाई म्हणतो ज्याला काम करायचं, जिसको काम करना मतलब नहीं क्या मतलब करायचंय तो कर. जो ज्याला काम करायचं तो करीत ना. आणि सुनबाई आमच्या बरोबर येते काम करायला. यो येत म्हणजे तू काय कामाची कमळी आहे काय. मित्राव कामाची हा देखला मित्राव कामाची कमळी म्हणजे हे काम ना करीत नाही. मतलब काम नहीं करने वाली, मैं काम करती हूँ. ना मित्राव. तर मित्राव, तुम्हाला जर आबा येईल केवढा भांडतो ब्लॉग देखाय वया ना, हिची भांडणं लावून देईन तो. तर पटापट कमेंट करा. आणि कमेंट नाही केलं ना, तुमच्या घरात बसून तुमची भांडणं लावून देईन. आणि मला माहिती आहे तुमचं मॅटर कसं कोट काय चालला ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला तो भांडणाचा ब्लॉग देखाय वया आबा बरोबर. आणि व्हिडिओला काय करायचा, व्हिडिओला तू भांडखोर आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करा नाही तर तुमचाही भांडण. सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा ही भांडण कशी वाटली. नवीन जोडपाव तुम्ही ना सांभाळून राहा. सगळ्यांचं भांडण लावतो यो. मजा येते भांडणं लावा. यांची आज घरात दिली लावण्या बघ कशा गप बसल्या दोघी इकडे. मजा आली तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.